सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। आज देवाची उरुळी फुरसुंगी या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आपल्या उमेदवारांच्या शिवसेना भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तुमच्या आमचे सर्वांचे नेते पुरंदर हवेलीचा स्वाभिमान आदरणीय विजयबापू शिवतारे यांची या ठिकाणी सभा होते। मी या प्रभागातील जे काही सर्व उमेदवार आहेत मी 2-3 सभांना फुरसुंगी देवाची उरुळीमध्ये आवर्जून उपस्थित होतो, पण आजचा हा प्रतिसाद बघून मी या सगळ्या उमेदवारांना विजयाच्या शुभेच्छा देतो। आम्ही पुरंदरमध्ये खूप सभा केल्यात बापूंच्या, संदीप काका, पण कदाचित बापू आपल्यापेक्षा जास्त प्रेम ही लोक तुमच्यावर करतायत हे आज या ठिकाणी जाणवलं। आणि आम्ही ज्या वेळेला विधानसभेची निवडणुकीची आकडेवारी काढतो तेव्हा आमच्या खालच्या कार्यकर्त्यांना नेहमी विचारत असतो, बाबा खालून लीड किती देणार, खालून लीड किती देणार। आणि प्रत्येक वेळेला हवेलीनी बापूंना तिन्ही विजयात फार मोठा सिंहाचा वाटा आहे की त्यामुळेच का होईना बापूंनी हवेलीवर जास्तच प्रेम केलं। इथल्या वर्षानुवर्षे असलेल्या समस्यांना एकत्रित करून त्या समस्यांवर कायमस्वरूपी मार्ग कसा काढला जाईल अशा प्रकारचे तुमच्या लोकहिताचे निर्णय बापूंनी आमदार असताना घेतले, आमदार नसतानाही घेतले। आणि त्याचा प्रत्यय हा तुमचा प्रतिसाद हीच बापूंच्या कामाची पावती आहे। म्हणून मी या ठिकाणी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देतो। खणखणीत नाणं बापूंचा, पण जे एक विकासाची जी दृष्टी लागते, विजन लागतं, आणि मी शकतो हा आत्मविश्वास ज्या नेत्याच्या मनात आहे तो नेता विजयबापू शिवतारे आहे। मग आपण कोणत्या उमेदवारांना निवडून द्यायचं हे तुमच्या हातात आहे। यानंतर सचिनजी काळे हे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की। उपस्थित सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी गंगानगर भागातील जे प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 4 या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आपल्या भागातील विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे तसेच उपस्थित सर्वच व्यासपीठ यांच्यामार्फत आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि सर्व लोकांनी आज या ठिकाणी उपस्थिती दाखवून आमच्यामध्ये एक नवा जोश टाकलेला आहे खरं तर। आणि नक्कीच तुम्ही परवा दिवशी आम्हा सर्वांना प्रचंड बहुमताने विजय करून देताल अशी आशा बाळगतो। आणि अधिकच न बोलता बापूंना विनंती करतो की आपण बोलावे, यानंतर बाकीचे उमेदवारही बोलतील। माझ्याबरोबर जोरात म्हणा, जय शिवाजी, जय भवानी। आवाज येऊ द्या। अहो, आज खरंच छत्रपती शिवरायांचा आवाज म्हणजे गंगानगरच्या कणाकणात पोहोचवणारे एकमेव जे नेते आहेत आमचे आधारस्तंभ शिवतारे बापू यांच्यामुळे खरंच मला आज असं वाटते की इथे प्रत्येक जणांमध्ये शिवराय अवतरला आहे। कारण आता परिवर्तन खूप गरजेचं आहे। आपल्या गंगानगरचा जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्या सर्वांनी सुद्धा
म्हणजे शिवतारे बापूंनी जे उमेदवार दिलेत त्या उमेदवारांना तुमच्या भरघोस मतांनी निवडून आणायचंय. यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक पुरंदर हायवेलीचं दैवत आदरणीय विजयबापू शिवतर यांना मी विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शन करावं. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत वंश सिंहासनाधीश्वर महाराज अधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. साप अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचा मानबिंदू हिंदू अस्मितेचा शिरोमणी हिंदुस्थान हिंदुस्थानचे एकमेव दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो. जय भवानी. फुरसुंगी देवाची उरळी सार्वत्रिक निवडणुका 2025 या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेना आणि भाजपच्या युतीचे सर्व नगरसेवक त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना परिचित असणारे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं काम ज्यांनी 25 वर्ष केलंय ते आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सरोदे सर. 1 नंबरमध्ये 1 मध्ये ॲडव्होकेट विराज करचे, कमळ चिन्ह. भाजपच्या आमच्या डॉक्टर प्रियांका हरपळे, कमळ चिन्ह. ज्योतिताई बदुरकर आपण सगळे त्यांना ओळखतात, सरपंच होत्या, त्यांचंही चिन्ह कमळ आहे. आणि सचिन प्रताप काळे, मला वाटते पुरंदरचा राजुरीचा ना आपला सोनोरीचा, यांचंही चिन्ह आहे कमळ. त्याच्या पुढे प्रभाग क्रमांक 3 जयश्री सुरेश कडाळे ताई, माजी ग्रामपंचायत सदस्य. डिगू म्हणून जास्त प्रसिद्ध असणारा तुमचा आमचा लाडका राहुल मारुती पवार. 4 मध्ये सचिन गायकवाड आणि त्यांच्या बरोबरीने संदीप काका यांच्या सौ आणि आमच्या विशाखाताई संदीप काका हरपळे धनुष्यबाण. अशी ही 4 धनुष्यबाण 4 घड्याळ कमळ. ते विरोधात आहेत असं मी म्हणतोय, विरोधात. 4 कमळ 4 धनुष्यबाण आणि नगराध्यक्षाचं वरचं सीट आहे ते पुन्हा धनुष्यबाण. या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. मित्रो, प्रमुख विरोधक घड्याळ आहे, आमचे प्रमुख विरोधक घड्याळ. मी आज त्यांना तुमच्या सर्वांच्या साक्षीने विचारू इच्छितो की तुम्हाला गंगानगरमध्ये मत मागण्याचा अधिकार आहे का? नाही. त्याचं कारण सांगतो. नंबर 1, प्रचंड टॅक्स वाढला. जिजिया टॅक्सच्या वर टॅक्स, आणि तो टॅक्स कमी करावा. आम्ही एका चांगल्या हेतूने पुणे महानगरपालिकेत गेलो होतो. पाणी मिळेल, रस्ते होतील, गटर होतील म्हणून. परंतु महानगरपालिकेने काही केलं नाही आणि टॅक्स बाकी वरवंटा फिरत होता. सगळ्या नेत्यांकडे गेले होते, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांकडे गेले होते. आता काही लोक इकडे आले, त्यांनी देखील फसवलं होतं की मला आमदार करा म्हणजे मी टॅक्स कमी करतो, नंतर पळून गेले. मित्र,
शेवटी माझ्याकडे लोक आल्यानंतर मी निर्णय घेतला की महाराष्ट्रभराचा कायदा जर आपण बदलू शकत नसो, जे गावं नवीन समाविष्ट झालेली आहेत त्या गावाच्या बाजूचं गाव आहे जे पुणे महानगरपालिकेत, त्याचा टॅक्स इथे लावायचा. आता हडपसरचा टॅक्स इथे लावून कसं होणार आहे? आणि म्हणून शेवटी मी निर्णय घेतला की दोन्ही गावं पुणे महानगरपालिकेतून बाजूला काढायची. ग्रामपंचायत केली तर केंद्र सरकारचे, राज्य सरकारचे पैसे मिळत नाहीत आणि म्हणून नगर परिषद करायची, म्हणजे केंद्राचे पैसे राज्याचे पैसे मिळू शकतात. म्हणून मी निर्णय घेतला आणि तो निर्णय सर्व पक्षीयांना सांगितला. सोनाई लॉन्समध्ये मीटिंग झाली, सगळ्या पक्षाचे लोक होते, राष्ट्रवादी, घड्याळ सकट सगळे, आणि सगळ्यांनी सांगितलं बापू तुम्ही नगरपालिका करत असाल, आपला टॅक्स कमी होणार असेल तर निश्चितपणे आपण करा. कर्मधर्म संयोगाने सरकार बदललं आणि नामदार एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले. ते मुख्यमंत्री झाल्यावर पहिलं काम काय केलं असेल मी? 30 जूनला ते मुख्यमंत्री झाले. 2 ऑगस्टला मी मुख्यमंत्र्यांना घेऊन तुकाई टेकडीवर आलो. तुकाई टेकडीवर माहित आहे तुम्हाला सगळ्यांना? का आणलं होतं सांगू का तुम्हाला? त्याचं कारण असं होतं की बारामतीला 200 कोटी रुपये एसटी स्टँडला आणि नगरोत्थानमध्ये दिले होते. 2.5 वर्षात 118 कोटीची योजना 85% मी पूर्ण केली होती मंत्री असताना. 15% काम राहिलं होतं. 25 कोटी लागत होते. या घड्याळावाल्यांना विचारा, अर्थमंत्री तेच होते. तुम्ही आमच्या पाणी पुरवठा योजनेला 25 कोटी 2.5 वर्ष दिले नाहीत महाविकास आघाडीचं सरकार असताना. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाले, देवाभाऊ आमचे मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, आणि दोघांना मी विनंती केली एका दिवसात 2 ऑगस्टला इथे मुख्यमंत्री आले, त्याच दिवशी 4 वाजता सासवडच्या सभेत 25 कोटी 8 दिवसाच्या आत मी देतो असं आश्वासन देऊन त्यांनी ते पूर्ण केलं. म्हणून पुढच्या 5-6 महिन्यामध्ये आपल्या घरात पाणी आलं. राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना मला विचारायचं आहे, का हो अर्थमंत्री तुमचे असताना 2.5 वर्ष तुम्ही 25 कोटी का दिले नाही, योजना का पूर्ण केली नाही? कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे सगळे टँकर माफिया राष्ट्रवादीचे आहेत की नाही? तुम्ही घाबरता, विजय शिवतारे घाबरत नाही. कारण जर पाण्याच्या योजनेला 25 कोटी त्यांनी मिळवून दिले असते, टँकर बंद झाले असते, तुम्हाला लुटायला बंद झालं असते. 1000 रुपयाचा टँकर 1650 घ्यायचा. जलसंपदा खात्याचं पाणी कॅनलचं चोरायचं. मी मंत्री असताना माझ्या लक्षात आलं होतं. पण करू काय? माझ्याकडे त्यावेळेस अल्टरनेट अरेंजमेंट नव्हती. जर मी जलसंपदा खात्याचं पाणी चोरीचं बंद केलं तर भले चोरून काय ना, पण जे तुमच्याकडे पाणी येत आहे, लुटतायत तुम्हाला, ते बंद केलं तर मी तुम्हाला पाणी कुठून देणार हा प्रश्न माझ्या पुढे होता. म्हणून त्यावेळेस मी गप्प बसलो होतो. आज अल्टरनेटिव्ह तयार झालाय. 118 कोटीची योजना तयार झाली आहे. आणखी तुम्हाला हे पत्रक तुमच्या घराघरात आलंय. 100 कोटी, तब्बल 100 कोटी आणखी आपल्या 118 कोटीच्या योजनेला ज्या ज्या वाड्या, वस्त्या, बिल्डिंग राहिल्या आहेत त्यांच्यासाठी पुरावे सकट, विजय शिवतारे या नावासकट, आमदारांच्या नावासकट जे मंजूर झाले ते मी तुम्हाला पाठवले. एका बाजूला तुम्हाला पाणी योजनेचं मिळू नये, आमचे टँकर चालू राहावेत म्हणून नाटक करणारे घड्याळवाले, आणि दुसरीकडे कमळ आणि धनुष्यबाणवाले युतीचे लोक तुमच्या घरात पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करणारे. निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. दादागिरीवाले, मटकेवाले, व्याजवाले सगळे घड्याळावर आहेत.
एक चान्स असा मिळालाय तुम्हाला ना, सगळ्यांचं परिपालन करून टाकायचं. बिलकुल नाही, कुठचाही सेंटिमेंट ठेवू नका. तिकडे असणारे काही लोक ग्रामपंचायत मध्ये लुटारू होते. यांना वाचवलंय कोणी माहिती आहे? विजय बापू शिवतारेंनी. आता नावं घेत नाही, पण जेवढी मोठी मोठी नावं आहेत ना तिकडे घड्याळवाले ते सगळे जेलमध्ये असते, बापूंनी वाचवले नसते तर. जेल काय काका, बरोबर ना? 18 कोटी रुपयाची लूट. त्या लाल पावत्या काय असायच्या माहिती आहे ना, गोरगरिबांना लुटणाऱ्या. नोंद करायची असेल एखाद्या फ्लॅटची, घराची, तांबडी पावती किती पैसे घ्यायचे. अरे चोरांनो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे इथे मतं मागायला. सगळे फ्रॉड मध्ये पकडले होते. आणि त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या विरुद्ध निर्णय दिला, पैसे वसूल करा, 6 वर्ष यांनी निवडणूक लढवायची नाही. निर्णय झाले होते, मी थांबवले. आयुक्तांकडे गेले, आयुक्तांनी तो निर्णय कायम केला. मंत्र्यांकडे गेले, पंकजाताई मंत्री होत्या, त्यांनी निर्णय दिले नाही, थांबवलं. मग हे आता घड्यावर लढणारे कोर्टात गेले. हे बघा, नगर परिषद केली ना, विसरलो मी सांगायला, त्यावेळेस देखील नगर परिषद नको, महानगरपालिकाच पाहिजे म्हणून कोर्टात जाणारे सगळे घड्याळवाले. अरे कशाला? तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. ज्यांनी नगरपालिकेला विरोध केला ते आता तुमच्याकडे मतं मागतायत. एक लक्षात घ्या, कुणाचेही मला आनंद वाटतो आज एवढ्या मोठ्या संख्येने माता भगिनी आहेत. नो दादागिरी, मोडून काढील विजय शिवतारे म्हणतात मला. मी आता बघतोय, मला माहिती मिळाली की गल्ल्या गल्ल्यातून राष्ट्रवादीचे झेंडे लावून कोणी जाऊ नका. अरे किती दिवस कराल तुम्ही? 21 तारखेला करा नाटकं, मोठे मोठे झेंडे लावा, आणखी काय करा. 21 तारखेला तुम्ही गोधडीत असणार, गोधडीत गॅरंटेड. मला आव्हान करायचंय मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना बिलकुल घाबरायचं नाही. या भागात मला माहिती आहे गोरगरीब कष्टकरी मंडळी आहे. कोण बार्शीवरून आलाय, कोण सोलापूरहून आलाय, कोण पुरंदरचा आहे, कोण भोरचा आहे, कोण कोकणातला आहे, कोण लातूरचा आहे, कोण धुळ्याचा आहे. मी आपल्याला शब्द देतो, सगळे जेवढे आहेत गुन्ह्या गोविंदाने तुमचं संरक्षण करण्यासाठी विजय बापू शिवतारे पहाडासारखा समोर आहे. हे सगळे गल्लीतले रेंगणारे किडे आहेत दादागिरीवाले. विजय शिवतारे समुद्रात पोहून आलेला आहे. हे बिलकुल दयामाय नाही, सरळ करून टाकेल. 100 वर्षाची वरची दादागिरी सरळ सुतात आणली आहे बघा. मी एकदम सरळ सुतात. सेम त्याच पद्धतीने तुम्ही मतदान व्यवस्थित करा. आणि या सगळ्या दादा लोकांना भुरटे सगळे चिंदी चोर आहेत, पाणी विकणारे आहेत, लोकांना लुटणारे आहेत, तांबडी पावतीवाले आहेत. म्हातारे झाली तरी लाज लज्जा काही सोडून दिलेले सगळे. सगळ्यांना घरी बसवा. बिलकुल निकाल लागल्यानंतर सुद्धा विजय बापू शिवतारे गरज पडली तर इथे गंगानगर मध्ये येऊन एखाद्या घरामध्ये तुमच्या संरक्षणासाठी स्वतः इथे राहील. मी स्वतः राहील. बिलकुल परवा करायची कारण नाही. इथला मेन प्रश्न हाच आहे की दादागिरी. पाणी विकणारे, तुम्हाला सगळ्यांना पाणी मी देणारे टँकर 70% बंद झाले. आणि आता त्या पाईपलाईन वगैरे आहेत ना, निकाल लागू द्या 21ला, या सगळ्यांचे धंदे बंद करून टाकणार विजय बापू शिवतारे. सगळ्या पाईपलाईन, जलसंपदा खात्याची पाणी चोरी सगळी बंद करणार. फक्त तुम्ही मतदान करा. आत कोणी बघायला येत नाही, कोणी बंदूक लावत नाही. दुसऱ्या बाजूने चाललेलं आहे आता पाणी चोरून जलसंपदाचं ते आपल्या लोकांना लुटून करोडो रुपये महिन्याला कमवत आहेत. त्या लाल पावत्यामध्ये, लाल चिठ्ठ्यामध्ये कमवलेले पैसे आहेत, ग्रामपंचायत लुटून खाल्लेले पैसे आहेत. हे सगळे पैसे बाहेर काढून कदाचित तुमच्याकडे पैशांची
आमिष दाखवतील. काल मी तिकडे त्या 5 नंबरमध्ये होतो, तिथे तेच सांगितलं. गोरगरीब माणसं आहेत, शक्यतो स्वाभिमान विकू नका. 2000, 5000, 365 गुणिले 5 वर्ष जर आपण पाहिली तर दिवसाला 10 पैसे येतात. 10 पैसे, 10 पैशामध्ये आपण आमचा स्वाभिमान विकणार आहोत का? नाही. आणि त्याच्या पुढे गोरगरीब कोणी असतील, काय घ्यायचं ते घ्या. मतदान करताना बाकी कमळ आणि धनुष्यबाण सगळ्या बाजूचं तुमचं संरक्षण मी करेन. दुर्दैवाने 5-6 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने गंगानगरमध्ये, कारण मीच यांना वाढवलं. यांना वाढवलं कोणी? आता जे नेतेगिरी करतायत ना, ते माझ्या शेपटीला धरून असायचे म्हणून मोठे झाले. ऐन वेळेस गद्दारी करून तिकडे गेले. कोण आहेत? त्यामुळे निश्चितपणे आपल्याला हा इतिहास घडवायचा आहे. ताकदीने तुम्ही सर्वांनी मतदान करा. बिलकुल कुठे घाबरू नका. आणि मी आता सांगितलं ते सांगितलं, धर्माचं काम म्हणून, धर्माचं काम म्हणून, राष्ट्रभक्तीचं काम म्हणून आपण निश्चितपणे मतदान करावं. केंद्रात कोण आहे? भाजप आहे, बरोबर. राज्यात कोण आहे? भाजप सेना आहे. नगर परिषद आता तुम्ही भाजप सेना आणा, काही पैसे कमी करून देणार नाही. हे गल्लीत रेंगणारे किडे बोलतायत आम्ही काय करू. अरे तुम्ही काय करू शकला? टॅक्स कमी करू शकला का? पाणी देऊ शकला का? गल्लीतले तुम्ही भुरटे सगळे आहेत. तुमच्या जणी काय होणार नाही. उद्या जर यात आणखी 200-400-500 कोटी रुपये दरवर्षी आणायचे असतील तर त्याला गरज आहे निधी आणणारा विजय बापू शिवतारे आणि ही माझी मंडळी. नवीन पिढी तयार होते. बघा ना, कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, कोण शिक्षक आहे. आणि जरा तिकडे बघा, कोण पाणी चोर आहे, कोण मटकावाला आहे, कोण व्याजवाला आहे, कोण कोयतावाला आहे. तुमचा कोयता बिता सगळा सरळ करून ठेवतो. निवडणूक होऊ द्या. विजय शिवतारे म्हणतात मला, बिलकुल कसं नाही, कोणी घाबरायचं नाही. लाडक्या बहिणींनो, शेवटी लाडक्या बहिणींना, गोरगरीब महिलांना कोणी पैसे दिले हो? एकनाथराव शिंदे यांनी देवाभाऊने पैसे दिले. 1500 रुपये सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्या महिलेला नाही कळणार त्याचं. पण ग्रामीण भागात किंवा इथे एखादी मजुरी करणारी महिला असेल तर त्या 1500 रुपये, तिला आजारी असेल तर महिन्याभराच्या डायबिटीसच्या आणि प्रेशरच्या गोळ्या घ्यायला पैसे झाले. चांगलं जरी घर असेल, 25 वर्ष 22 वर्षापर्यंत आईवडिलांच्या घरी सेवा, पगार नाही. नवऱ्याच्या घरी आलो, 60 वर्ष झाली, मुलं बाळ समर्पित पद्धतीने सेवा केली. पण 60-65व्या वर्षी जर तुम्हाला वाटलं पांडुरंगाला मला जायचंय पंढरपूरला, तर नवऱ्याला नाही तर मुलाला पैसे मागावे लागायचे. त्याचा मूड चांगला असेल तर नाही, नंतर नाही तर मग मूड चांगला, हे गप्पा बसतो आई, हे गप्पा बसतो, आता काय मग पांडुरंगाला मागायला चालली. या 1500 रुपयामध्ये तुमच्या हातात स्वाभिमान आला. तुम्हाला वाटलं पांडुरंगाला जायचं, एसटी पहिली अर्धी तिकीट ती एकनाथ शिंदेंनी केली. दुसरी पुढची तुम्हाला हे 1500 रुपये म्हणून लाडक्या बहिणींनो 46,000 कोटी. वर्षाला किती पैसे आहेत? लाडक्या बहिणींना देण्याचे पैसे लागत आहेत दरवर्षी 46,000 कोटी. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले नसते, देवाभाव मदतीला बरोबर नसते, तर 70 वर्षात जे काँग्रेस राष्ट्रवादीने काही करू शकले नाहीत. निश्चितपणे सांगतो, जर एकनाथ शिंदे झाले नसते तर 46,000 कोटी रुपये गोरगरीब माझ्या लाडक्या बहिणीने देण्याची हिंमत कोणीच केली नसती. भाऊबीज दर महिना मिळते ना, आणि परत सांगितलं जाते, अरे काँग्रेसवाले तर गेले होते कोर्टात की सरकारचे पैसे, टॅक्स पेअरचे पैसे असं उधळले जात आहेत म्हणून कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना हाकलून दिलं. जसं आपल्या इकडे नगरपालिका नको म्हणून कोर्टात गेले होते ना, त्यांना दिलं हाकलून. म्हणून
तुमच्या समोर सगळी गाथा आता मी वाचली. नगर परिषदेचे जनक एकनाथराव शिंदे, भाजप सेना सरकार आणि विजयबापू शिवतारे. म्हणून मतं शिवसेनेला, म्हणून मतं भाजपाला, म्हणून मतं धनुष्यबाणाला, म्हणून मतं कमळाला. पाणी कोणी दिलं? घराघरात पाणी देण्याचं काम कोणी केलं? शिवसेनेने केलं, विजयबापूंनी केलं, देवाभाऊंनी केलं. म्हणून मतं धनुष्यबाणाला आणि कमळाला. टॅक्स कोणी कमी केला? शिवसेनेने केला, विजयबापूंनी केला. म्हणून वरवंट्यातून तुम्ही वाचला. म्हणून आम्हाला अधिकार आहे मतं मागण्याचा. मतदान कमळाला आणि धनुष्याला. गल्लोगल्लीतले रस्ते कोणी केले? ते आम्ही केलेत. म्हणून आम्हाला मतदान आहे, अधिकार आहे मतदान. आणि मग आम्ही आमचं कर्तव्य केलंय. आता कर्तव्य निभावण्याचं काम तुमचं आलंय. 21 तारखेला 20 तारखेला 21 तारखेला निकाल. सगळे गोधडीत जातील बघा. आज सांगतो तुम्हाला. त्यांना वाटतं आम्ही इतके वर्ष इथे लोकांना दहशतीखाली ठेवलंय. काही दहशत बिशत चालणार नाही. नो सेंटिमेंट. तुम्ही हा इतिहास घडवा.